व्यवस्थित लक्षपूर्वक हे सगळं पाहायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं कालमापनावरचे जे पण प्रश्न असतात ते शक्यतो सर्व पत्रिकेमध्ये येतातच. सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये येणारे हे प्रश्न आहेत. तर व्यवस्थित जर लक्ष दिलं तर याच्यावर आधारित जो प्रश्न आहे तो तुम्हाला नक्कीच सॉल्व्ह करण्याला सोपं जातं. फक्त याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक गोष्ट म्हणजे बार्शी स्वाटी. बा म्हणजे बालक दिन. बाल दिन कधी येतो? 14 नोव्हेंबरला. शी म्हणजे शिक्षक दिन तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. 5 सप्टेंबरला येते. हे माहीत राहतं आपल्याला. फक्त एवढं पाठ करा एवढं. स्वातंत्र्य दिन आपल्याला माहिती आहे कधी येतो. टिळक पुण्यतिथी तुम्ही पाठ करा. ह्या दोन गोष्टी याच्यातून पाठ करा. म्हणजे गांधी जयंती सगळ्याला माहिती आहे 2 ऑक्टोबरला येते. महाराष्ट्र दिन पण सगळ्याला माहिती आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. ज्या दिवशी निकाल लागतो 1 मेला येतो. ठीक आहे. आणि नाताळ कधी येते ते पण सगळ्याला माहिती आहे. नाताळ म्हणजे ख्रिसमस ते येते 25 डिसेंबरला. ठीक आहे. एवढ्या गोष्टी माहीत करायच्या. बाकीच्या मी काही गोष्टी सांगतो त्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला काहीही लक्षात ठेवायचे नाही. ऑटोमॅटिकली हा जो टॉपिक आहे तुमचा व्यवस्थित तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. आता लक्षात ठेवा की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे मध्ये किती दिवस असतात. ठीक आहे. कोणते कोणते दिवस म्हणलं तुम्हाला? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे मध्ये. आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे 12 महिन्यात कोणत्या महिन्यात किती दिवस राहतात ते लक्षात ठेवा. आणि एवढंच लक्षात ठेवा, याच्यावर आधारित सर्व प्रश्न तुम्हाला नक्कीच कळतील. आता पहा, जानेवारी, फेब्रुवारी काय राहतं. ठीक आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना बऱ्याचपैकी माहिती राहते. हे जानेवारीचा महिना राहते, हा मोठावाला आहे. फेब्रुवारी, मग मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, मग अजून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आणि जे वरच्या साईडला येतात ना ते 31चे महिने राहतात. काय राहतात? 31चे महिने. आणि जे खालच्या साईडला येतात ते 28चा राहील, नाहीतर 30चा राहील. आणि जेव्हा लीप इयर येतो त्यावेळेस तो 29चा फेब्रुवारी महिना राहतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल पहा, हे जानेवारी झाला वरचा, मग फेब, मार्च, जानेवारी, मार्च, एप्रिल नाही, मे, जून नाही, जुलै, ऑगस्ट. फक्त एवढंच ठेवा, लक्षात ठेवा की जुलै आणि ऑगस्ट हे 31चे महिने राहतात. सप्टेंबर नाही, ऑक्टोबर एक एक महिना सोडला तर. ठीक आहे. एक मिनिट मी काय करतो, जानेवारी, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ठीक आहे. आता मी ज्याप्रमाणे सांगितलं तुम्हाला, हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. जुलै आणि ऑगस्ट हे वरच्या साईडला यायले. म्हणजे हे जुलै आणि ऑगस्ट 31चे राहतात. बाकी सगळे पहिलावाला 31चा राहतो, शेवटवाला 31चा राहतो. ठीक आहे. हा 31चा नसतो. याची आपल्याला हे करायचं. एक सोडला की आपल्याला 31चा येईल, हा सोडला की 31चा येईल. हा हा 30चा राहणार, हा 30चा राहणार. 31चे 2 झाले, 30चा राहणार, 31चा राहणार, 30चा राहणार, 31चा राहणार. हा 28 किंवा 29चा महिना राहतो. आता 28 सर टेस्टचा खूप छान पेपर सोडून दिला सर तुम्ही. ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल सर आणि चांगलं व्यवस्थित समजून सांगितलं तर व्हिडिओ शेअर करत जा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ दे. आपले काही सबस्क्रायबर नाही, साधं छोटं चॅनल आहे, ग्रो करायचं आहे आपल्याला चॅनलला. तर जर तुम्हाला नक्कीच वाटत असेल की सरांनी पेपर खूप चांगला सोडून दिला तर तुम्ही माझ्यासाठी पण काही करा. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करत जा पहिले ते. एक तर आल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस पण तुम्ही येता तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलला पण सांगत जा की ह्या चॅनल चांगला आहे सरांचं, काय फ्रीमध्ये आहे आपलं. ठीक आहे. काही चार्जेस तर नाही आहेत. आणि काही चार्जेस नसल्यामुळे त्यांना तुम्ही सहज सांगू शकता हे चॅनल जॉईन करा, तुमचं काही नुकसान तर होणार नाही. ठीक आहे. आणि आल्या व्हिडिओला लाईक करत जा, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. बाकी जेवढे फ्रेंड सर्कल आहे तुमच्या आजूबाजूला सर्कलला, जेवढे पण रिलेटिव्ह आहे, फ्रेंड सर्कल आहे, त्यांना तुम्ही सांगत जा. आपलं अतिशय छोटं चॅनल आहे, त्याला ग्रो करायचं आहे.
तुम्हाला वाटत असेल बऱ्याच जणांचा फायदा हो, सरांची टेक्निक माहीत हो, तर तुम्ही नक्कीच ही गोष्ट करा. मी पण टीचर आहे. ओके, ओके. ठीक आहे. ओके. तुम्ही कोणत्या सिटीमधून आहे नितीन गाडे सरजी? व्हिडिओला तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं का? चॅनेलला सबस्क्राईब केलं? आता हा टॉपिक आहे ना तुमचा 100% परफेक्ट होणार आहे आज हां. जर तुम्ही थोडं जरी लक्ष दिलं व्यवस्थित आणि थोडं जरी ब्रेन असाल म्हणजे थोडं जरी हुशार असाल, हे जर परफेक्ट नसेल तर परफेक्ट होईल आणि परफेक्ट असाल तर 100% तुमचं कधीही चुकणार नाही असं हे मी टॉपिक तुमचा करून देईन. ठीक आहे. आता पहा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायची गोष्टच नाही. आता लीप इयर कधी येतो तो पहा. ठीक आहे. म्हणजे ज्या नॉर्मली आपल्याला वर्षामध्ये किती दिवस राहतात? 365 आणि लीप इयर मध्ये किती राहतात? 366. आता आपल्याला समजायचं पाहायचं की लीप इयर म्हणजे कोणता वर्ष? लीप इयर म्हणजे असं वर्ष ज्या वर्षामध्ये 366 दिवस असतात. किती दिवस राहतात? 366. ठीक आहे. एकच मिनिट. ठीक आहे. 366 दिवस असतात. आता 366 दिवस कोणत्या वर्षात राहणार? आता समजा आपण 2021, 2022, 2023, 2024, 2025, 2026, 2027, ठीक आहे. 2028, 2029 आणि 2030. आता याच्यामधले लीप इयर जर आपल्याला काढायचे राहिले तर ते कोणते राहणार? अतिशय सोपं छोट्या सरळ सरळ शब्दामध्ये या लास्टच्या दोन संख्येला कोणतं पण वर्ष असू दे, लास्टच्या दोन संख्येला जर 4 पूर्ण भाग जात असेल तर तो लीप इयर असतो. हा 2021 आहे, 21ला 4 पूर्ण भाग जात नाही. मग ह्या वर्षात 365 दिवस असतात, 366 दिवस नसतात. 365 दिवस असणार. 2022, 22ला 4 भाग जातो का पूर्ण? निशेष भाग जातो का? नाही. ठीक आहे. मग याच्यामध्ये पण 365 दिवस असतात. याच्यामध्ये पण 365 दिवस असतात. याला जर तुम्ही 4 भाग दिला 24ला, 24ला 4 भाग दिला म्हणजे भागाकार येतो तुमचा बाकी काहीच शिल्लक राहत नाही. बाकी शिल्लक राहते का तुमची? नाही शिल्लक राहत. ठीक आहे. म्हणजे त्याचाच अर्थ आहे की हा लीप इयर आहे तर 366 दिवस असतात. म्हणजे फेब्रुवारीमध्ये आपला फेब्रुवारीचा दिवस जो महिना राहतो, सॉरी दिवस म्हणतोय, महिना राहते ते 300 त्या त्या फेब्रुवारीच्या महिन्यात 29 तारीख राहते. नॉर्मली फेब्रुवारीमध्ये 28 दिवसच राहतात. पण 2024ला जर तुम्ही पाहिलं तर फेब्रुवारी 29 दिवसाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जर तुम्ही प्रश्न हे पाहिलं 25ला 4 भाग जाते का पहा? नाही जात. मग 365 दिवस असतील. हा लीप इयर नाही. लीप इयर म्हणजे तो वर्ष असतं ज्याला 4 पूर्णपणे भाग जातो. ठीक आहे. शेवटच्या दोन संख्येलाच भाग देऊन पाहायचा. याला 4 पूर्ण जात नाही. त्याच्यामुळं हा काही लीप इयर नाही. 365 दिवस असतात. हा पण लीप इयर नाही. 365च असतो. आणि हा लीप इयर 28ला 4 भाग जातो. 4च्या पाड्यात 28 येतात. ठीक आहे. म्हणून हा लीप इयर आहे. ठीक आहे. 2000 हा 366 दिवस असतात. बाकीच्यांना 365 दिवस राहतात. कारण लीप इयर नेहमी 4 वर्षानंतर येतो. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं 1998 आणि 1999 या 2 वर्षामध्ये लीप इयर सॉरी 1998 आणि 1996 या 2 वर्षामध्ये लीप इयर कोणता आहे तुम्ही सांगू शकते का? ठीक आहे. याच्यामध्ये जर लीप इयर जर पाहायचा असेल तर याला 4 भाग देऊन बघायचा, याला 4 भाग देऊन बघायचा. याला 4 भाग जात नाही निशेष, त्याला पूर्णपणे जाते. शेवटी 0 येतो. म्हणून हा लीप इयर आहे. या वर्षामध्ये 366 दिवस असतात आणि फेब्रुवारीचा जो महिना राहतो त्याच्यात 29 दिवस असतात. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, हे टेक्निकली आहे सगळं थोडंसं ब्रेन लावून करायचं. जर तुम्हाला आलं आणि बाकीच्या एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता बाकी काही कोणतीही टेक्निक लावायची नाही, कोणतीही गोष्ट नाही करायची आपल्याला. 1 वर्षाचा दुसरं वर्ष ते पण नाही करायचं. समजा एका वर्षी सोमवार असेल त्या दिवशी सोमवार असेल 2001ला जानेवारी 2001ला सोमवार असेल तर 1 जानेवारी 2002ला किती कोणता वार असणार आहे? तर हे सोमवार असेल तर इथं मंगळवार असतं. आता ह्या कोणत्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही. मी तुम्हाला काय सांगितलं या कोणत्याच गोष्टी नाही.
फक्त कोणत्या दिवशी 365 आणि 366 दिवस येतात ते लक्षात ठेवा आणि एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता ह्या गोष्टी मी लिहिलं. आता हे 82 स्वाती लिहिलं, 82 स्वाती म्हणजे हे समजा समजा 12 दिवस ह्या दिवशी येतो, तर 13 दिवस कोणत्या दिवस जर विचारला तर इकडं मंगळवार म्हणलं तर इथं पण मंगळवारच येणार, इथं मंगळवार म्हणलं तर इथं पण मंगळवार. आणि त्याच्या खाली लिहिलं मी गा म ना म्हणजे गांधी जयंती, महाराष्ट्र दिन आणि नाताळ. आता हे पण एका दिवशी येतं. जर हे दिवस जर तुम्हाला स्वातंत्र्य दिन समजा गुरुवारी येत असेल तर हा दिवस गांधी जयंती काय येते त्याच्या एक दिवस आधी येते. हे गुरुवारी येत असेल तर हे येते बुधवारी. हा रविवारी येत असेल तर हा येते शनिवारी. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात ठेवायची गोष्ट नाही. आता ह्या गोष्टी कशामुळे लक्षात ठेवायच्या? तारखा लक्षात ठेवलं तरी चालते. बाकीच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या गोष्टी फक्त लीप इयर लक्षात ठेवा. लीप इयर म्हणजे असं वर्ष ज्याला 4 पूर्ण भाग जातो, ज्या वर्षाला 4 पूर्ण भाग जातो ते वर्ष असते आपलं लीप इयर. म्हणजे त्या वर्षामध्ये काय राहतात 365 दिवस असतात. ठीक आहे. चला पुढचा आता आपण प्रश्न घेऊ त्याच्यावरच्या आता. ठीक आहे. मी आता काही घेत नाही. जर आज सोमवार असेल तर 83 दिवसानंतर कोणता वार येतो? जर आज सोमवार असेल तर 83 दिवसानंतर कोणता वार येईल? ठीक आहे. आज सोमवार आहे. ठीक आहे. तर 83 दिवसानंतर मग 83 ला आपल्याला 7 न भाग द्यायचा. 7 एक 7, 7 एक 7 उरला 1, इथंचे 3 घेतले. अजून 7 एक 7. ठीक आहे. वरी काही नाही लिहिलं तरी चालते. उरले 6. ठीक आहे. आता व्यवस्थित सगळं व्यवस्थित करायचं सिस्टमॅटिक. एकही बघा एक मार्कांना फरक पडतो. एक मार्कांना आपल्याला नोकरीला फरक पडतो. ठीक आहे. गणिताचे माझे व्हिडिओ पाहत जा. तुम्हाला नक्कीच 4-5 मार्काचा बेनिफिट होईल. जर पहिलेच हुशार असाल तर चांगलीच गोष्ट आहे. जर नसाल तर थोडासा माझ्याकडून प्रयत्न राहतो तुम्हाला थोडं व्यवस्थित करायचा. आणि जर तुम्ही नेहमीच पाहणार असाल तर नक्कीच गणितामध्ये परफेक्ट तुम्ही होणारच आहात. आता इकडे पाहिलं इथं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ठीक आहे. सोमवार पासून रविवार आपले 7 दिवस राहतात. तर पहा इथं 6व्या दिवशी हा सोमवार सोडवायचा. हा पहिला दिवस, हा दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस, 6वा दिवस. मग काय येणार? रविवार येणार त्या दिवशी. कोणता दिवस? मी ते ऑप्शन नाही दिले ह्या प्रश्नामध्ये. कोणता वार येणार तुम्हाला? रविवार येणार. तर ऑप्शन होता रविवार. पुढच्या प्रश्नामध्ये ऑप्शन देऊ तुम्हाला. ठीक आहे. याच्यावर आधारित मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे. पुढे जाऊ. आज फार रात्र झाली. मी पण टायर्ड आहे. ठीक आहे. ट्युशन्स राहतात वगैरे. आता ट्युशन सुरू झालेले आहे सगळे. थोडं लवकर येत जाईल मी व्हिडिओला. चॅनेल मध्ये थोडे जर लाईव्ह जर जास्त विद्यार्थी असतील 100% सर फरक पडणार. हो, चांगली गोष्ट आहे. असं कमेंट करणारे विद्यार्थी असतात. दुपारी बरेच जण होते कमेंट करणारे 3-4 जण. तर नेहमी ऍक्टिव्ह राहणारे जर विद्यार्थी असेल तर चांगलीच गोष्ट आहे. XYZ पण कमेंट करतात नेहमी. ठीक आहे. चला 1 मार्च 1997 रोजी शनिवार. 1 मार्च 1997 रोजी कोणता वार आहे? शनिवार होता. शनिवार होता. तर त्या दिवशी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येणार? स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येणार? पहिला नंबर, दुसरा,
तिसरा आणि चौथा. ठीक आहे. शनिवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार. शनिवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार. ठीक आहे. आता पहा पहा काही मी तुम्हाला आधी सांगितलं, दिनदर्शिका कोणत्याही गणितामध्ये काही अवघड नसतं, काही नाही, सगळे गणित सगळे सोपे राहतात. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. 1 मार्चच्या नंतर आपल्याला माहिती स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला येतो. आता हे स्वातंत्र्य दिन येत नाही म्हणजे तुम्हाला काही म्हणजे नाही केलेलं परवडत की नाही. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. मार्चचा 1 तारीख, पहिली तारीख सोडा. मार्च मध्ये 31 दिवस असतात, त्याच्यातल्या पहिली तारीख सोडा, उरले 30 दिवस. पहिलं वाला लक्षात ठेवा कसं करायचं. एप्रिल मध्ये 30 दिवस असतात, मी तुम्हाला आधीच सांगितलं तर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. मे मध्ये 31, जून मध्ये 30, जुलै मध्ये 31. मे 31चा, जून 30चा, जुलै 31चा. ऑगस्ट मध्ये जायची गरज नाही, आपल्याला 15 तारखेपर्यंतच करायचं. ऑगस्ट पण 31चाच होता आपला. ठीक आहे, 15 ऑगस्ट पर्यंतच आहे. आता हे दिवस सगळे मोजायचे. 30 अधिक 30 अधिक 31 अधिक 30 अधिक 31 अधिक 15, हे सगळ्या दिवसांची बेरीज करायची. 7, 3, 6, 9, 12, 15 आणि 1, 16. आता दिवसाले आपले 167. एकूण दिवसाची बेरीज केली तर 167 आहे. अतिशय सोपं आहे. व्यवस्थित तुम्ही थोडं लक्ष देऊन केलं तर येऊन जाईल. काही नाही, अवघड काही नाही. 167 भागिले 7. 7 न कशामुळे बघायचं प्रत्येक वेळेस, कारण आठवड्याचे दिवस राहतात 7. तोच दिवस 7 दिवसांना रिपीट होतो. 7 दोन्ही 14. इथं 2 आले, इथं 2 आले, इथं 7 आले. 7 त्रिक 21, उरले 6. प्रत्येक वेळेस 6 उरायले का? चला बरोबर आहे ना माझं? हा चला ठीक आहे. 6 उरायला 6 म्हणलं तर 1 दिवस आधीचा येतो. पण ते आपल्याला हे नाही करायचं, काही आपल्याला गोंधळ नाही करायचा, हळू करायचं, सिस्टमॅटिकली करायचं, काही गडबड नाही करायची. तर शनिवार होत आहे ना, शनिवार, रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी. हा सोडून टाका. हा शनिवार होता ना, शनिवारला पकडायचं नसते. 1 तारीख होती तर 1 तारखेला पकडायचं नसते. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. थोड्याशा गोष्टी तर तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार. हा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस आणि हे 6 उरलेत ना, मग 6वा दिवस. काय येणार आपला? शुक्रवार येणार. ठीक आहे, शुक्रवार येणार. ठीक आहे, बरोबर आहे का नितीनजी, नितीन गाडे साहेब? शुक्रवार येणार. शुक्रवार आपला पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. व्यवस्थित आहे का सगळं पद्धतशीर? समजत आहे का? हो, म्हणजे बाकीच्यांना कळेल का? तुम्हाला येतच पहिलं, बाकीच्यांना येतील का? ठीक आहे, बाकीच्यांना हे समजेल का? व्यवस्थित चाललंय का? अजून व्यवस्थित कोणत्या पद्धतीने एकदम चांगली पद्धत असेल तर ते पण तुम्ही सजेस्ट करू शकता. आपलं चॅनल बिना काही कॉस्टचा आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, एकही रुपया लागणार नाही आणि गॅरंटेड आहे की बाकीचे जेवढे चांगले शिकवतात तेवढं पण आपण पण तेवढ्याच चांगले टीचर आहोत. ठीक आहे, बाकीचे मी म्हणत नाही की कोणी चांगलं नाही. ठीक आहे, सगळे दोन चांगलेच टीचर असतात. फक्त आपण एवढं गॅरंटेड सांगू शकतो की बाकीचा कितीतरी चांगला टीचर असेल तर आपण पण चांगले टीचर आहोत. ठीक नाही? चला, तर पैसे भरायची कुठेही गरज नाही, फक्त चॅनलला जॉईन करा. हा, थोडेसे मेंबर्स साठी राहतात आपली. ठीक आहे, मेंबरशिप जॉईन केलं तर त्याच्यासाठी उच्च पातळीवरील जे प्रश्न राहतात ते फक्त मेंबर्सला राहतात. पण 90% प्रश्न आपण सगळ्यांना फ्री मध्येच आहेत. ठीक नाही? नाही आपलं पण सर्वायवल पाहिजे ना, नवीन नवीन चॅनल आहे. आता 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 15 दिवसापासून रोज रेग्युलर लाईव्ह यायलो मी. पहिलं काही येत नव्हतं, आपल्याला येतंय. पहिली ते 10वी ट्युशन घेतो आपण. पण येत असेल तर आपल्याला माहिती आहे, सगळ्या गोष्टी येतात. पहिला अभ्यास चांगला आहे आपला. ट्युशनचा आता टाइम राहत होतं त्याच्यामुळे येत होतं. जर
येत असतील लाईव्ह जास्त विद्यार्थी तर मी नक्कीच येईल. रात्री तर 100% येईल. ठीक आहे. 9 9:30ला पक्का येईल. लाईव्ह जास्त विद्यार्थी पाहिजे आहे की नाही. दुसरीकडे जास्त फीस पे करून पण मी सांगतो गॅरंटेड. त्याच्यापेक्षा आपण व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करू. सन 2000 जर सन 2000 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल. सोमवारने झाली असेल पहा जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह पीपल जर लोक असतील ना मला बोरिंग होत नाही. ठीक आहे. मी शिकवताना फार बोरिंग होते कारण विद्यार्थी येत नाही. ठीक आहे. माझ्या क्लासमध्ये तर त्याच्यामुळे मला बोरिंग वाटतं. असं इंटरॅक्टिव्ह जर व्यक्ती असतील नितीन सारखे अजून 2-4 जण आहेत तर त्यांच्यासारखे असतील तर मला पण व्हिडिओ करायला बराच आनंद होतो. तर 1999 सालची सुरुवात. तर 1999 सालची सुरुवात. 99 सालची सुरुवात कोणत्या वारीने झाली असेल? कोणत्या वारीने झाली असेल? ठीक आहे. मी दुसरे कोणतेही रूल्स तुम्हाला पाठ करायला सांगत नाही. भरपूर टेक्निक्स आहे, भरपूर गोष्टी. किती गोष्टी लक्षात ठेवतील ना. भरपूर गोष्टी काही लक्षात ठेवायची गरज नाही. अतिशय सोपं उत्तर मी सांगेल तुम्हाला माझ्या पद्धतीनुसार. गुरुवार, नंबर 2 रविवार, नंबर 3 शनिवार, नंबर 4 शुक्रवार. ठीक आहे. टेक्निकला काही गोष्टी लक्षात ठेवलं की उत्तर येते पण टेक्निक गेली की आपला उत्तर गेलं. हा. धन्यवाद. विद्यार्थ्यांना पाठवा जास्तीत जास्त. सायंकाळी तर येणार. सकाळ दुपार संध्याकाळ जरी लाईव्ह नाही आले तरी नॉर्मल टाइमला पाहू शकतात. पण लाईव्ह जर असतील आणि त्यांनी संवाद साधला आणि त्यांचे डाऊट सांगितले तर मग नक्कीच मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न त्यांचे जे पण डाऊट्स आहेत ते क्लिअर करण्याचा मी नक्की 100% प्रयत्न करेल. प्रयत्न चालू राहतात. आपल्याला काही दोघं आपण परफेक्ट नाही. चला. जर 1996 ची सुरुवात सोमवारने झाली हे की नाही. सोमवारने झाली. आता याच्यामध्ये ना एक पहा लीप इयर असला तर 2 वर्षांना पुढे जातो आणि 2 दिवसांना पुढे जातो आणि लीप इयर नसेल तर 1 दिवसांना पुढचा वार येतो. पण आपल्याला कोणतीही टेक्निक लक्षात ठेवायची नाही. मी आधीच सांगितलं तुम्हाला कोणतीही नाही ठेवायची. आपल्याला सरळ प्युअरली आपल्याला गणिताचे थोडे कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. त्याच्यानुसार गणित येणार आहे. आता 1996 ला किती दिवस होते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. 1996 ला आता 366 पण त्याच्यातला पहिला दिवस गेला आहे की नाही. मग 365च पकडा बरं. 300 है ना 1 जानेवारी 365च पकडा. 365 कशामुळं 366 दिवस असतात. 1 तारीख त्याच्यातली गेली म्हणजे 365 घ्यायचे. 2 तारखेला म्हणलं तर 364 घ्यायचे कारण 2 दिवस. 1 तारीख त्याच्यातली कमी करायची आपल्याला कारण एक जर वर्षाची सुरुवात 1 जानेवारीला होती. 300 याच्यामध्ये 1 जानेवारी 1996 ला 366 दिवस आता त्याच्यातला एक कमी केला. 1997 ला आपले 365 दिवस असतात. 1998 ला पण 365 दिवस असतात. 1999 ला आपल्याला पण एक दिवस आपल्याला ऍड करावा लागेल. ठीक आहे. कारण 1 जानेवारीला आहे ना 1 जानेवारी किंवा 366 365 365 एवढे तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. या सर्वांची बेरीज करायची. 5 तरी 15 ने 1 16 हातचाला 1 18 ने 1 19 हातचाला 1 9 ने 1 10. आता हे जे एवढे दिवस झालेत आपले. ठीक आहे. एवढे दिवस झाले. आता याला कितीनं भागायचं आपल्याला कितीनं भागायचं 7 न भागायचं. 10 96 भागाकार यायलाच पाहिजे तुम्हाला. जास्त काही याच्यात डिस्कस करत नाही मी तुम्हाला. 35 4 उरले 6 42 4 उरले. बाकी किती उरली त्याच्यावर डिपेंड आहे. बाकी किती उरली 4 उरली. आता आपल्याला कोणत्या वारीने सुरुवात झाली. इथं सोमवार आहे.
सोमवारच्या नंतर 4 दिवस. सोमवारला सोडून टाका. मंगळवार 1 दिवस, बुधवार 2रा दिवस, गुरुवार 3रा दिवस, शुक्रवार 4था दिवस. मग त्या दिवशी असणार शुक्रवार. शुक्रवार आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये येणार. ठीक आहे. माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करायला. याच्यापेक्षा अजून सोपी पद्धत असू शकते, असं नाही की नसणार आहे. मला जसं वाटतं याच्यापेक्षा अजून सोपी पद्धत आहे. टेक्निक्स आहे. किती टेक्निक्स लक्षात राहतील ते तुमच्यावर डिपेंड. टेक्निक गेली, उत्तर गेलं, एका मार्कानं जॉब गेला. हे की नाही. सरकारी जॉब आहे आपला. तर सरकारी जॉब लागण्यासाठी खूप मेहनत करतात. तर आपल्याला चुकू द्यायचं नाही. चुकू न देण्यासाठी तुम्ही थोडंसं टेक्निक्स वगैरे किंवा भरपूर टेक्निक्स, भरपूर गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. हे ना. प्रत्येक धड्याच्या खूप टेक्निक्स आहेत. कधीही गणितामध्ये टेक्निक्सना कोणीही गणित हुशार होत नाही. प्रॅक्टिस न होते. प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त आणि मार्क घ्या. ठीक आहे. प्रॅक्टिस करा. बिना प्रॅक्टिसचे तुम्हाला गणित परफेक्ट होत नसतात. 2 महिन्यात 3 महिन्यात गणित हा विषय परफेक्ट होणारा नाही आहे. तुम्हाला 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष द्यावं लागतील. जसं रनिंगमध्ये तुम्हाला नेहमी रनिंग करावं लागते, तरच रनिंग परफेक्ट होते. तसंच गणितामध्ये रोज प्रॅक्टिस करावं लागते, तर गणित तुमचं परफेक्ट होते. पुढचा प्रश्न. सर्व टाईपचे प्रश्न आहे. एकंदरीत सर्व टाईपचे प्रश्न मी एक एक घेणार आहे आज. अजून एक पुढचा जेव्हा लेक्चर येईल तेव्हा अजून एक एक घेऊत आपण. ठीक आहे. एका वर्षी शिक्षक दिन गुरुवारी होता. त्या वर्षी बालक दिन कोणत्या दिवशी होता? फक्त मी टेक्निक्स फक्त एवढ्यासाठी सांगतोय तुम्हाला, कारण हे दिवस माहीत नसतात. एका दिवशी शिक्षक दिन गुरुवारी होता, तर त्या वर्षी बालदिन कोणत्या दिवशी होता? आता मी याचे ऑप्शनच देत नाही. ठीक आहे. ऑप्शन देत नाही. काय उत्तर असणार लगेच सांगा. मी आधीच सांगितलेलं आहे. याचा ऑप्शनच देत नाही. ठीक आहे. बिना ऑप्शनचं सांगा उत्तर. नितीन गाडे साहेब सांगा. XYZ उत्तर सांगायचे. नाही येत. अरे हे सोपं आहे. पहा, बाल दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि टिळक दिन हे एकाच वारी येणारे दिवस आहेत. म्हणजे जर गुरुवार असाल तर इथे गुरुवारच येणार, मंगळवार असाल तर मंगळवारच येणार, सोमवार असाल तर सोमवारच येणार. म्हणजे बाल दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि टिळक दिन. आता इथं शिक्षक दिन आणि इथं बाल दिन विचारलं. हा गट एकत्र आहे. एकच लक्षात ठेवायचा. या गटातले कोणते पण दिवस विचारला तर ते त्याच दिवशी येणार आहे. आणि ह्या गटातलं विचारलं तर इथं सोमवार असेल तर इथं मंगळवार येते, इथं बुधवार असेल तर इथं गुरुवार येते, आणि इथं गुरुवार असेल तर इथं बुधवार येते. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. अतिशय सोपं आहे की नाही. तर आपल्याला इथं जर गुरुवार असेल तर बालदिनी पण गुरुवारच येणार. मग याचं जे ऑप्शन असणार ते गुरुवारच असणार. मग बालदिन कधी येणार? बालदिन पण गुरुवारीच असणार. जे गुरुवारचा ऑप्शन असेल त्याला टिक मार्क करायचं. ठीक आहे. अतिशय सोपं होतं. जर सन 2012ची सुरुवात रविवारीने झाली तर 2011ची सुरुवात कोणत्या वारीने झाली? जर सन 2012ची सुरुवात
रविवार ने झाली. तर सन 2000 ची सुरुवात कोणत्या वारीने होत झाली? तर सन 2011 ची सुरुवात कोणत्या वारीने झाली? आता हे भूतकाळात हे आहे ना, याच्यापेक्षा भूतकाळ त्याच्यामुळे झाली, होईल असं येणार नाही. ठीक आहे, चला तर याचे जे पर्याय आहे ते लिहून टाकू आपण. 1 2 3 4. सांगा उत्तर. लई सोपं राहते. 1 वर्ष आधी गेला तर 1 दिवसाच्या मागे जाते. ठीक आहे, रविवारी असेल तर 1 दिवस मागे, लीप इयर असेल तर 2 दिवस मागे, मागचा वर्ष माग, पुढचं वर्ष पुढं. शुक्रवार, शनिवार, सोमवार, रविवार. शुक्रवार, शनिवार, सोमवार आणि रविवार. मी कोणत्याही टेक्निक्स किंवा कोणतीही गोष्ट न लक्षात ठेवता प्युअर कॅल्क्युलेशनवर मी गणित करणार. ठीक आहे, ते एक टेक्निक सांगितली, 1 वर्ष मागे राहिलं तर 1 दिवस मागे जातो, पुढच्या वर्षी 1 दिवस पुढे जातो, लीप इयर असेल तर 2 दिवस पुढे जातात. त्या टेक्निक्स तर आहेतच आपल्याला, पण इथं कोणतीही टेक्निक्स नाही आपल्याला. 2011 आणि 2012. आता 2011 मध्ये फेब्रुवारी येणार, 2011 हे लीप इयर आहे का? नाहीये. ठीक आहे, वर्षाची सुरुवात 1 जानेवारी होती, म्हणजे 365 दिवस असणार. एक पूर्ण कंप्लीट 1 वर्ष आहे, त्याच्यामुळे 365 घ्यायचे. काही करायचं नाही, 365 ला आपल्याला 7 न भागायचं. ठीक आहे, 7 5 35, वरी 5 आले, 1 उरला इथं, 7 दोन्ही 14. ठीक आहे, 1 आला. आता 1 आला तर 1 आला तर आता पुढे जायचं का आपल्याला? नाही जायचं, कारण यांनी सांगितलं हे 2012 हे पुढचं वर्ष आहे, आपल्याला 2011 म्हणजे आपल्याला मागे जायचं. इथे रविवार आहे, रविवारनं सुरुवात झालं, रविवार एक दिवस मागे जायचं, तर 1 दिवस मागे शनिवार येईल आपला. शनिवार आपला पर्याय क्रमांक 1. इथे 1 उरला, त्याच्यामुळे 1 ने पाय मागच्या वर्षीचं विचारलं, मग मागच्या साईडला जायचं. पुढच्या वर्षीचं विचारलं तर पुढच्या साईडनं मी मोजतो. हे की नाही? चला पुढचा प्रश्न पहा. सर्व प्रकारचे मी एक एक प्रश्न घेणार आहे, त्याच्यामुळं 5 प्रश्न झाले, अजून 7 प्रश्न घेणार आहे. याच्यावर आधारित अजून एक व्हिडिओ आपण नक्कीच बनवू, आणि सायंकाळी शक्यतो 9 9:30च्या आसपास मी लाईव्ह येत असतो. येत जाईल ना, ऍक्च्युअली येत असतो म्हणण्यापेक्षा येत जाईल. जान्हवीच्या तिसऱ्या वाढदिवशी मंगळवार होता. नाही, तारीख दिलेली आहे. 1 मिनिट. 24 जून 1997 रोजी मंगळवार होता. तर तिच्या जन्मदिवशी कोणता वार होता? तर तिच्या जन्म दिवशी कोणता वार होता? पर्याय क्रमांक 1 आहे गुरुवार, पर्याय क्रमांक 2 आहे
शनिवार, शुक्रवार, मंगळवार. पहा मी हे पुस्तक पाहिलंय, त्या पुस्तकामध्ये पण चुका आहेत हा, पुस्तकामध्ये पण बऱ्याच चुका आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे पुस्तकावर पूर्णपणे लक्ष देऊ नका. व्यवस्थित मी सांगतो त्या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचं शक्यतो हे टॉपिक तुमचा परफेक्ट होईल. कोणतीही टेक्निक्स वापरायची नाही. 1997 ठीक आहे ला तिसरा बर्थडे होता. 1997 ला तिसरा बर्थडे होता. 1996 ला दुसरा बर्थडे होता. 1995 ला पहिला बर्थडे होता. म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालं 1995 म्हणजे तिचा जन्म कधी झाला? 1994. ठीक आहे. आता पहा हे वर्ष बाकीचं काही लक्षात ठेवायची गरज नाही. हे जून वगैरे लक्षात ठेवायचे नाही कारण त्याच वर्षी येणार. ठीक आहे. आता इथे 365 दिवस येतात, इथं 366 येतात कारण हे 1996 लीप वर्ष असतं आणि लीप इयर कोणतं असतं मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. 1997 ला पण 300 ह्या 1994 ला घ्यावं लागेल. ठीक आहे. इथे हे इकडचे घ्या नाही इकडचे घ्या 365 घ्या. 3 वर्ष कंप्लीट झाले. 3 वर्ष कंप्लीट झाले. अजून काही घ्यायचे नाही. ठीक आहे. इथून एवढं घ्या किंवा काही पण घ्या. ठीक आहे. एक 366 आहे बाकी 365 आहे. तेवढे लक्षात ठेवा. 366 365 365 3 वर्ष कंप्लीट झालेली आहे तिला. ठीक आहे. एक दिवस घ्यायचा नसते बर्थडेचा. ठीक आहे. 10चा 16 हातचा राहील, 18 1 19 हातचा राहील आणि 10 पण असा प्रश्न केलता आहे की नाही 1096 भागिले 7 करायचं. 7 कशामुळे करायचं? कारण आठवड्याचे दिवस राहतात 7. 7 1 7 वरची पाहायची गरज नाही. 7 5 35 7 7 42. ठीक आहे. एक्झॅक्टली सेम कॅल्क्युलेशन आपण याच्या आधी पण केलेलं आहे. ठीक आहे. व्यवस्थित केलं तर तुम्हाला बाकी कोणत्याही टेक्निकच्या गोष्टी लक्षात ठेवायची नाही. टेक्निक्स त्यांनाच लक्षात ठेवायचे ज्याची गणित खूप परफेक्ट आहे, ज्याला खूप कॅल्क्युलेशन व्यवस्थित येतात, सगळं येतं, ते सगळं माहिती आहे, मग त्यांना टेक्निक्स वापरायला काय हरकत नाही. तोपर्यंत तुम्ही टेक्निक्स वापरू नका. ठीक आहे. टेक्निक्स वापरल्यानं तुमचं काय होतं, तुम्हाला गणित येत नाही. टेक्निककडे जास्त लक्ष जातो कारण जास्तीत जास्त आणि गणित मेन तुमचं जे परफेक्शन करायचं आहे ते राहून जातं. हा ज्याचं परफेक्शन ऑलरेडी आहे त्यांना टेक्निक्स वापरायला काय हरकत नाही. ठीक आहे. चला तर आपल्याला काय करायचं, पहा एक पहा तर जन्म दिवशी कोणता वार होता? जन्मदिवस पाठीमागे येतो आहे की नाही? मग आपल्याला 4 दिवस पाठीमागे यायचे. मंगळवाराच्या आधी असतो सोमवार हा पहिला दिवस, रविवार हा दुसरा दिवस, शनिवार हा तिसरा दिवस आणि शुक्रवार. बाकी 4 आली म्हणजे आपण 4 दिवस पाठीमागं काहून चाललो? कारण तिचा जन्मदिवस काढायचा. जन्मदिवस नेहमीच पाठीमागे असतो, पुढे नसतो. ठीक आहे. तर उत्तर आलं शुक्रवार. शुक्रवार आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. ठीक आहे. समजत आहे का सगळं व्यवस्थित? चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. हो सर. चला ठीक आहे. आहेत तुम्ही लाईव्ह. ठीक आहे. असं कोणी रेग्युलर पाहत असाल तर खूप आनंद होतो. कोणत्या पण टीचरला. तुम्ही पण टीचर आहे तर तुम्हाला पण याचा अनुभव असेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही पण सांगा की चॅनलचे काहीही चार्जेस घेत नाहीये मी. ठीक आहे. 90% व्हिडिओ मी फ्री मध्येच करतोय. फक्त 10% थोडेसे अवघड असतील त्याच्यासाठी जर मेंबरशिप जॉईन केली तर लगेच तुम्हाला ते व्हिडिओ पण होतील. आता सध्या तरी काही नाहीये. हा नक्की सांगणार मी. कोणतं गाव आहे तुमचं नितीन गाडे साहेब? सरच आहेत ना तुम्ही? चला. जर सन 2023 ची सुरुवात मंगळवारने झाली असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी साजरी होणार आहे? जर सन 2013 ची सुरुवात 13 ची सुरुवात
अकलूज कोणीकडे सोलापूरला आहे का? ओके ओके. सोलापूरचे बरेच जण व्हिडिओ पाहत होते. मी 10वीचे व्हिडिओ बनवले होते मागच्या वेळेस. सोलापूरचे भरपूर जण, तिकडच्या साईडचे भरपूर जण व्हिडिओ माझे गणिताचे पाहत होते. मी अभ्यासक्रमावर आधारित 10वीचे पण बनवतो आणि आता सध्या नाही बनवत आहे. नवोदय आणि 10वीचे बनवत होतो. आता हे 15 दिवसापासून सुरुवात केलेली आहे. मंगळवारी झाली असेल. झाली असेल तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी साजरी होईल? तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी साजरी होईल? आता इथं पाहिलं आपल्या इथं काय नवीन वर्ष इकडे कुठेच नाही आहे का? नवीन वर्ष नाही. ठीक आहे. तर आता हे गणित करायचं, व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. तर पहा, याचे ऑप्शन देतो मी पहिले. हे दिसत नाही का? ब्लॅकच वापरू का पेन? ठीक आहे. आता राहू द्या एवढं प्रश्न. मंगळवार, बुधवार, सोमवार, गुरुवार. मंगळवार, बुधवार, सोमवार आणि गुरुवार. ठीक आहे. अक्षर व्यवस्थित नाही आहे तर ठीक आहे, जसं असेल तसं. ठीक आहे. जर सन 2013 ची सुरुवात झाली असेल, काहीच दिलं नाही ना, पण झाली असेल सुरुवात, कशाने झाली असेल? मंगळवारने झाली असेल. मंगळवार ने झाली असेल तर गांधी जयंती आपल्याला माहिती आहे 2 ऑक्टोबरला राहते. 1 जानेवारी ते 2 ऑक्टोबर. जानेवारी, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. ठीक आहे. खूप लांब चाललं काय? जानेवारी, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. आता जर तुम्ही इथं सप्टेंबर पर्यंत तरी केलं तरी चालते, ठीक आहे ना. 15 ऑगस्ट पर्यंत केलं तरी चालते, कारण हे नाही, गांधी जयंती खाली वाटतं आहे ना. 1 मे पर्यंत केलं तरी चालते, कारण ज्या दिवशी 1 मे आहे त्या दिवशीच गांधी जयंती येणार आहे. तर एवढं करवता तुम्ही 1 मे केलं तरी चालते, पण आपल्याला तेवढं नाही करायचं. आपल्याला सगळं सिस्टमॅटिकली करायचं आहे. ठीक आहे. कोणतीही टेक्निकचा वापर करायचा नाही. तर जानेवारीचा 1 दिवस गेला म्हणजे जानेवारीचे आता उरले 30. जानेवारीचे राहतात 31 दिवस. त्याच्यातली 1 तारीख गेली म्हणजे आपले उरले 30 दिवस. फेब्रुवारीमध्ये आता 28 आहे का 29 तारीख आहे ते पहा. 2023 हा लीप इयर नाहीये. 2013 लीप इयर नाही. म्हणजे याच्यामध्ये फक्त 365 दिवस असतात. म्हणजेच फेब्रुवारीमध्ये 28 दिवस राहतात. फक्त फेब्रुवारीचा झोल आहे, बाकी कशाचा झोल नाही. मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30. मी तुम्हाला सांगितलं होतं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. जुलै आणि ऑगस्ट 31 चे राहतात. जुलै, ऑगस्ट, बाकी 1 महिना सोडून प्रत्येक काय राहते 31 चा राहतो. ठीक आहे. सप्टेंबर 30 चा राहते, ऑक्टोबर 31 चा राहते. ठीक आहे. आता या सगळ्यांची बेरीज करायची दिवसांची. हे झाले 58, 30 आणि 28, 31, 30, 31, 30, 31, 31 आणि 30 आणि 31, 30 आणि 31. बेरीज करतो आपण. 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 11, 8 9 10 11 12 13.
13ला 3 हाताला 1, 4 आणि 2 6, 9 12 15 18 21 24 27 आणि 30. 303 दिवस झालेत आपले, हे ना लांब लचक वाटायला काही अवघड नाही, काहीच नाही अवघड. एकदा परफेक्ट आले ना तुम्ही लवकर उत्तर करू शकता असे. ठीक आहे. 7 चौक 28, वरी 4 आरले 2 आणि 23, 7 21 उरले 2. तर जर 2 दिवस पुढे जायचं, मंगळवार असेल तर मंगळवारच्या पुढचे 2 दिवस, हे मंगळवार त्याच्या पुढचा दिवस आहे बुधवार, आणि हा पहिला दिवस झाला, आणि गुरुवार हा दुसरा दिवस राहिला. त्या दिवशी काय असणार, गुरुवार असणार आहे. तर उत्तरामध्ये मग बुधवार दाखवतो. प्रश्नामध्ये काय विचारलं त्यांनी, मंगळवार असेल, बरोबर आहे का, इकडे पहा बरं काही चुकलं का नाही. इथं जानेवारी मध्ये 30 दिवस पकडा, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट झाले. ठीक आहे. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचे 2च दिवस पकडायचे. ऑक्टोबरचे 2 मी चुकीनं हे केले. ऑक्टोबरचे किती दिवस पकडायचे, 2 दिवस, 31 दिवस पकडले आहे ना चुकीनं. त्याच्यामुळे उत्तर इथे दाखवतं त्याच्या परीक्षा चुकीचं आहे. ठीक आहे. 8 9 10 11 12 8 9 10 11 12 13 14 हाताला 1, 3 6 9 12 15 18 21 22 23 24 25 26 27. मी तर ऑक्टोबर 31चा आहे, तर मी 31चाच घेतला आहे की नाही, चूक झालेली इथे. ठीक आहे. ऑक्टोबरचे 2च दिवस घ्यायचे होते. ठीक आहे. उत्तर चुकीचं आलं त्याच्यामुळे. हो 2च दिवस घ्यायचे होते. मी थोडं रात्र झालेली आहे, थोडे चुका होतात. तर चूक एक झाली ना, कमेंट मध्ये भरपूर येतं, सर तुम्ही चुकीचंच केलं, अक्षरच बरोबर नाही, सर व्यवस्थित काढा. ठीक आहे. व्यवस्थित समजून सांगा. तर अशा कमेंट करू नका, फ्रीमध्ये आहे आपलं, काही हे नाही पाहिलं तरी काही हरकत नाही. कोणत्याही प्रकारचे तुमचे चार्जेस घेतले नाही. भरपूर जण येतात, सगळ्याला म्हणत नाही मी. 100 पैकी 200 पैकी एक राहतात. आता 500 1000 व्ह्यूज यायलेत आपल्याला, तर त्याच्यापैकी एखाद दोघातून राहू शकतात. तर तसं काही करू नका. ठीक आहे. मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, डिस्करेज होते समोरचा व्यक्ती, आहे की नाही, आणि करायची इच्छा राहत नाही. भागाकार केला, बाकी एक आली, तर आपला हा मंगळवार आहे, तर त्याचा पुढचा एक आला म्हणजे त्याचा पुढचा दिवस काय असणार, बुधवार उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे. हो ते तर आहे, पण काही जणांना कळत नसते, आहे की नाही. पण समोरचा काय होतं, समोरच्या व्यक्तीला बऱ्याचशा अशा कमेंट राहतात, निगेटिव्ह कमेंट राहतात. ठीक आहे. तर ज्यामुळे काय होतं, पद्धत छान आहे पण सर तुमची, हा ते कळायलाच पाहिजे. 5वीच्या मुलांना पण कळायलाच पाहिजे. ठीक आहे. पण आपल्या चॅनलला सबस्क्रायबर नाही होतील, समजा आपण मागच्या वर्षीपासून करायलो, आता 6 महिने मी काही केला नाही व्हिडिओ. फेब्रुवारी मार्च 10वीच्या नंतर केले नाही, वापस पुन्हा मी 15 दिवसापासून सुरुवात केली. जर समजत असेल तर मग करायला हरकत नाही की नाही. आणि व्हिडिओला लाईव्ह जर जास्त येत असतील तर प्रोत्साहन भेटतं. लाईव्ह नसलं तर करण्याची इच्छा राहत नाही. नंतर पण पाहत आहेत बरेच जुने व्हिडिओ, पण लाईव्ह एक मजा वेगळी राहते. समजत असेल तर नक्कीच मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. चला. चला ठीक आहे. चला आता हा बहुतेक शेवटचा प्रश्न घेतो, कारण रात्र खरंच झालेली आहे. माझा सकाळचा बॅच राहते, 6 वाजता एक बॅच राहते, 5ला उठावंच लागतं मला. ठीक आहे. आता झोपायची वेळ झालेली आहे. उद्यापासून थोडं लवकर नक्कीच येईल मी. ठीक आहे. जेणेकरून आपले जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतील. अजून याच्या पुढचे पण मी प्रश्न घेणारच आहे. शार्दूलचा जन्म सोमवारी दिनांक, हा शेवटचा प्रश्न आहे. शार्दूल
लचा जन्म जर सोमवार दिनांक 21 जानेवारी 2008, सोमवार दिनांक 21 जानेवारी 2008 रोजी झाला, तर नजीकच्या कोणत्या वर्षी त्याचा जन्मदिवस सोमवारीच येईल? तर नजीकच्या कोणत्या वर्षी त्याचा जन्मदिवस सोमवारीच येईल? आता मी त्या टेक्निक सांगितल्या नाही करायला, पण दिवस आला तर खूप माझे ट्युशन्स राहतात है ना, पहिली ते 10वी. माझ्याकडे काही जास्त विद्यार्थी नाही आहेत. ठीक आहे. मी एक छोट्याशा तालुक्यातून आहे. हे हिंगोली जिल्ह्यातला एक तालुका आहे, वसमत तालुका आहे. हिंगोली जिल्हा नांदेड आणि परभणीच्या जवळ येतात. ठीक आहे. विद्यार्थी नाही तर मला जे माझे विद्यार्थी सांभाळून सगळं करावं लागते, तर दिवसात शक्य नाही. ठीक आहे. हां, जर सबस्क्रायबर वाढले, चॅनल येऊ लागलं, तर मग एखादी बॅच कमी करून सायंकाळची थोडा दिवसा येऊ शकतो, आहे की नाही? आराम पण पाहिजे राहतो थोडासा. 8 तास, माझे 8 तास बॅचेस राहतात, 8 बॅचेस आणि ते अतिशय कमी-कमी विद्यार्थी. त्यामुळे आपल्याला जेमतेम चालतं. ठीक आहे. मोनोटाईज झालेलं आहे आपलं, जर आले तर चांगलेच जास्त विद्यार्थी आले तर चांगलीच गोष्ट आहे. 2012, 2014, 2011 आणि 2013. ठीक आहे. माहिती आहे का वसमत माहिती आहे का? कुठून आला सर? मोनोटाईज झालेला आहे. ठीक आहे. मोनोटाईज 6 महिने आधी झालेला आहे. पण जास्त व्हिडिओ मला तेवढं लाईव्ह नसल्यामुळं किंवा जास्त हे नसल्यामुळं, पण जर हे स्पर्धा परीक्षेचे जर गणित बघत असतील आणि फायदा होत असेल आणि जास्तीत जास्त व्ह्यूज येत असेल, तर नक्कीच मी जास्तीत जास्त करत जाईल. आणि पुढच्या वर्षी एखादा तास कमी ट्युशन्स घेऊन आपण, एखादा 2 तास कमी घेऊन आपण जास्तीत जास्त काय करू शकतो, स्पर्धा परीक्षेवर आधारित गणित करू शकतो. चला. आता 21 जानेवारी 2008 काय होता, त्याचा जन्म झाला, सोमवारी झाला. तर नजीकच्या कोणत्या वर्षी, आता याच्यामध्ये थोडी टेक्निकच आता सांगतो, शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे. पहा, हा लीप इयर आहे. लीप इयर असला तर 2 दिवसानं पुढे जातो. आपल्याला 7 दिवस मोजायचे. काय मोजायचे? 7 दिवस मोजायचे. ठीक आहे. 2008 आहे, 2009, 2010, 11, 8, 9, 10, 11, 12, 13. ठीक आहे. याच्यामध्ये 7 दिवस पुढे जायचे ना, हे 2008 आहे. हा लीप इयर आहे. एकदम सुरुवातीला सांगितलं लीप इयर कोणता राहतो, शेवटच्या 2 संख्येला जर 4 पूर्णपणे भाग जात असाल तर तो लीप इयर असतो. मग लीप इयरला 2 दिवस पुढे जातो. वॉचिंग आवर झाले पाहिजे. वॉचिंग आवर वगैरे मला सगळं झालं. मोनोटाईज माझं चॅनेल आहे. 3600 किती आहे, 700 सबस्क्रायबर आहेत. ठीक आहे. या 3 दिवसातच या 15 दिवसात 300 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. 10वी 12वीच्या जेव्हा परीक्षा असतात, 10वी आणि नवोदयच्या वगैरे परीक्षा असतात, कोणत्या परीक्षा अजून राहिल्यात तुमच्या, बऱ्याचशा राहतात त्या परीक्षा आपल्या, NMMSच्या असो, कोणत्याही त्यावेळेस येतो तेव्हा वेळेस विद्यार्थी येतात, तेव्हा मी व्हिडिओ बनवत राहतो. ठीक आहे. अशा अपेक्षा नाही की बाबा याचं मोनोटाईजच व्हावं, याला हेच व्हावं, विद्यार्थी संख्या वाढावं. पण याच्यावरून जर अर्निंग होत असेल तर नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूत आपण. इंग्लिशमध्ये पण आपण करणार आहोत. ठीक आहे. थोड्या दिवसातच इंग्लिशमध्ये सुरुवात करणार आहोत. हा लीप इयर नाहीये, इथं 1 दिवस वाढवायचा. हा लीप इयर नाहीये, 1 दिवस वाढायचा. हा लीप इयर नाहीये, 1 दिवस वाढायचा. हा लीप इयर आहे, 2 दिवस वाढवा. मग 2, 3, 4, 5, 6, 7.
इथं 7 दिवस झाले, मग त्या वर्षी 2012 असणार. 7 दिवस झाले म्हणजे कंप्लीट, आहे की नाही? हो, कंटिन्यू व्हिडिओ नक्कीच करूत आपण आता, कारण बऱ्याच जणांनी मला सांगितलं, सर तुमचं पद्धत खूप चांगली आहे, खूप प्रोत्साहन मिळालेलं आहे. तुमच्यासारखेच बरेचसे जण होते, सर करा, सर आमच्यासाठी तरी करा. ठीक आहे. त्यांच्या गणित फार वीक होतं, त्यांना खूप आनंद झाला. ठीक आहे, त्यांना गणित यायला समजायला सुरुवात झाली, तर त्यांनी खूप रिक्वेस्ट केली. त्याच्यामुळे मला पण आनंद होतो, असं कमेंट चांगले असतील तर मला आनंद होतो, मग यायला काही हरकत नाही त्यांच्यासाठी. काही जण जरी लाईव्ह जरी पाहिलं नाही, त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पुन्हा पण भेटतो, दुसऱ्या दिवशी भेटतो, तिसऱ्या दिवशी भेटतो, नेहमी भेटतो. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच भेटणार आहे. ठीक आहे, आता त्याला बस करूत आपण. हा, ठीक आहे. व्हिडिओ आणि काहीतरी चूक चूक व्हायली का आपली? याच्यातला एक दिवस कमी करावा लागेल ना. ठीक आहे, याचा एक दिवस कमी करावा लागेल. ठीक आहे, 2008 ला आहे ना, एक दिवस कमी करायचं. आणि मग हे 6 दिवस झाले, अजून इथं एक दिवस वाढावा लागेल. हे तर 7 दिवस कंप्लीट होतात. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ज्या ज्या दिवस आहे तो दिवस सोडायचा असतो. म्हणजे आपला काय येणार, 2013 ला. ठीक आहे. येऊत, पुन्हा येऊत आपण उद्या. थोडं लवकर येण्याचा प्रयत्न करतो, 9 वाजता. आणि दिवसा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, नेहमी पाहू शकता, आहे की नाही? कधी पण पाहू शकता. तर हा व्हिडिओ कधी पण पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त लाईव्ह असेल तर मी जास्तीत जास्त वेळ नक्कीच देईल तुम्हाला. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.